नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या ABK ऑनलाईन टिप्स या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत की आपण रेल्वेचे अनरिझर्व तिकीट हे ऑनलाईन मोबाईलमधून कसे बुकिंग करू शकतो। मित्रांनो, यालाच आपण जनरल तिकीट असे सुद्धा म्हणतो। मित्रांनो, मोबाईलमधून जनरल तिकीट किंवा प्लॅटफॉर्मचे तिकीट हे आपण कसे बुक करू शकतो ही मित्रांनो, मोबाईलमधून ऑनलाईन आपण रेल्वेचे जनरल तिकीट आणि प्लॅटफॉर्म तिकीट हे आपण कसे बुक करू शकतो ही सर्व प्रोसेस या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। तर मित्रांनो, ही व्हिडिओ शेवटपर्यंत संपूर्ण नक्की पहा। आणि मित्रांनो, अशाच ऑनलाईन सरकारी आणि डिजिटल माहितीसाठी ABK ऑनलाईन टिप्स या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला मित्रांनो, आजची ही व्हिडिओ सुरू करूया। मित्रांनो, रेल्वेचे अनरिझर्व तिकीट म्हणजे जनरल तिकीट किंवा प्लॅटफॉर्मचे तिकीट हे बुकिंग करण्यासाठी आपल्याला मोबाईलमध्ये गुगल प्ले स्टोअरमधून रेल्वेचे UTS नावाचे हे ॲप्लिकेशन आपल्याला इन्स्टॉल करून घ्यायचे आहे। मित्रांनो, ॲप्लिकेशन ओपन झाल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला लोकेशनचं ॲसेस देणं आवश्यक आहे। या ठिकाणी आपण लोकेशनचं ॲसेस दिल्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की अशा पद्धतीचं ॲप्लिकेशनचा डॅशबोर्ड तुम्हाला या ठिकाणी दिसेल। मित्रांनो, UTS या रेल्वेच्या ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला तिकीट बुक करण्याच्या अगोदर तुम्हाला या ठिकाणी तुमचं अकाउंट तयार करावं लागणार आहे। या ठिकाणी आपल्याला अकाउंट तयार करण्यासाठी इथं वर लॉग इनच्या या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचे आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी आपलं अगोदर एखादं अकाउंट नाही आहे, त्यासाठी आपल्याला या ठिकाणी नवीन अकाउंट तयार करावं लागेल। त्यासाठी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला रजिस्टर या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। मित्रांनो, UTS या ॲप्लिकेशनमध्ये रजिस्ट्रेशन करण्यासाठी या ठिकाणी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर लिहायचा आहे, तुमचं नाव लिहायचं आहे, तुमच्या अकाउंटला पासवर्ड सेट करायचा आहे, तोच पासवर्ड या ठिकाणी कन्फर्म पासवर्डमध्ये लिहायचा आहे, तुमचं जेंडर सिलेक्ट करायचं आहे, त्यानंतर तुमची डेट ऑफ बर्थ म्हणजे जन्मतारीख या ठिकाणी लिहायची आहे। या ठिकाणी टर्म्स अँड प्रायव्हसी पॉलिसी जे आहे या ठिकाणी तुम्हाला ॲक्सेप्ट करायचे आहे, म्हणजे या चौकोनी बॉक्समध्ये तुम्हाला टिक करायची आहे। सर्व माहिती या ठिकाणी लिहून झाल्यानंतर तुम्हाला रजिस्टर या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे। मित्रांनो, यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर एक OTP येईल। तो OTP तुम्हाला या ठिकाणी लिहून सबमिट OTP या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचे आहे। मित्रांनो, तुमच्यासमोर असा एक मेसेज येईल की रजिस्टर्ड सक्सेसफुली, म्हणजेच मित्रांनो UTS या रेल्वेच्या ॲप्लिकेशनमध्ये तुमचं रजिस्ट्रेशन सक्सेसफुल झालेलं आहे। तुमच्या मोबाईल नंबरवर सुद्धा रेल्वेचा एक मेसेज येईल की तुमचं रजिस्ट्रेशन सक्सेसफुल झालेलं आहे। या ठिकाणी आपल्याला ओके या बटनवर क्लिक करायचे आहे। त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला लॉग इनच्या या पेजवर आल्यानंतर मोबाईल नंबर आणि पासवर्ड लिहायचा आहे। त्यानंतर तुम्ही लॉग इनच्या ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही तुमच्या अकाउंटमध्ये लॉग इन होऊन जाल। मित्रांनो, आपल्या अकाउंटमध्ये लॉग इन झाल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला जर तुमचे या ॲप्लिकेशनमध्ये भाषा बदलायची असेल तर वर इथे भाषा बदलायचं ऑप्शन देण्यात आलेलं आहे। मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही वॅलेट म्हणजे या ॲप्लिकेशनमध्ये वॅलेटसुद्धा देण्यात येतं। त्या वॅलेटमध्ये तुम्ही तुमचे पैसे हे ॲड करू शकतात। मित्रांनो, या ॲप्लिकेशनमध्ये तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की जर्नी तिकीट, QR बुकिंग, क्विक बुकिंग, प्लॅटफॉर्म तिकीट आणि सीजन तिकीट अशा प्रकारचे ऑप्शन देण्यात आलेले आहे। या ठिकाणी मित्रांनो, कॅन्सल तिकीटचं पण ऑप्शन देण्यात आले। या ऑप्शनमध्ये मित्रांनो, तुम्ही जर एखादं तिकीट तुमचं कॅन्सल केलं असेल तर या ठिकाणी तुम्हाला दिसेल। बुकिंग हिस्ट्रीमध्ये मित्रांनो, तुम्ही कोणकोणते तिकीट हे बुकिंग केलेली असेल या ठिकाणी त्याची हिस्ट्री या ठिकाणी तुम्हाला दिसेल। जर तुम्हाला तिकीट बघायचं असेल तर शो तिकीटमध्ये जाऊन तुम्ही ते तिकीट पाहू शकतात।
आर वॅलेट मित्रांनो, हे रेल्वेचं वॅलेट आहे. या ॲप्लिकेशनमध्ये जर तुम्हाला पैसे जमा करायचे असेल तर या ठिकाणी तुम्ही आर वॅलेटमध्ये पैसे जमा ठेवू शकतात आणि तिकीट बुकिंगच्या वेळेस त्या पैशांचा वापर करू शकतात. तर या ठिकाणी आर वॅलेटचे पण मध्ये काही ऑप्शन देण्यात आले आहे. करंट बॅलेन्स, रिचार्ज हिस्ट्री, रिचार्ज वॅलेट, सरेंडर वॅलेट, पासबुक अशा प्रकारचं ऑप्शन देण्यात आले. तुमच्या आर वॅलेटमध्ये किती बॅलेन्स आहे ते बॅलेन्स या ठिकाणी तुम्हाला दाखवण्यात येईल. यानंतर मित्रांनो, प्रोफाईलवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपली संपूर्ण प्रोफाईल या ठिकाणी दिसेल. मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही तुमचं एखादं गव्हर्नमेंट कार्ड या ठिकाणी ॲडसुद्धा करू शकतात. पॅन कार्ड, वोटर आय डी कार्ड, आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन, पासपोर्ट, स्टुडंट कार्ड, बँकेचं पासबुक फोटोसहित अशा प्रकारचं या ठिकाणी एखादं आय डी कार्ड या ठिकाणी तुम्ही ॲड करू शकतात. या ठिकाणी त्या आय डी कार्डचा नंबर तुम्हाला लिहायचा आहे. तुमचं जेंडर आणि जन्मतारीख या ठिकाणी तुम्हाला दिसेल. त्यानंतर प्रोसीड या ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही ते आय डी कार्ड या ॲप्लिकेशनमध्ये ॲड करू शकतात. यानंतर वर तुम्हाला पर्सनल डिटेल चेंज करायची असेल ते ऑप्शन देण्यात आले. पासवर्ड चेंज करायचा असेल ते ऑप्शन देण्यात आले. तिकीट सिंक्रोनाइज करायचं असेल ते ऑप्शन देण्यात आले. जर्नी डिटेल्स चेंज करायची असेल ते ऑप्शन देण्यात आले. तर अशा या ऑप्शनचा वापर तुम्ही या ॲप्लिकेशनमधून करू शकता. त्यानंतर ट्रान्झॅक्शनचं ऑप्शन देण्यात आले की तुम्ही कोणत्या तारखेपासून कोणत्या तारखेपर्यंत ट्रान्झॅक्शन केलेले आहे ते तिकिटाचं ट्रान्झॅक्शन या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात. मित्रांनो, सर्व काही माहिती या ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला भेटणार आहे. मित्रांनो, आता आपण या ॲप्लिकेशनमधून जनरल तिकीट किंवा प्लॅटफॉर्म तिकीट कसे बुक करतात हे आज आपण पाहू. तर या ठिकाणी नॉर्मल बुकिंगचं तुम्हाला दिसत असेल. या ठिकाणी 2 ऑप्शन देण्यात आले, बुक आणि ट्रॅव्हल पेपरलेस आणि दुसरं बुक अँड प्रिंट पेपर. या ठिकाणी मित्रांनो आपण पहिलं ऑप्शन सिलेक्ट करू. या ठिकाणी तुमचं लोकेशन हे सर्च केलं जाईल. त्या लोकेशन या ठिकाणी सर्च होईल. थोडा वेळ या ठिकाणी आपण थांबू. मित्रांनो, पहिल्या ऑप्शनमध्ये तुम्हाला दिसत असेल की हे ऑप्शन तेव्हाच वापरा जेव्हा तुम्ही स्टेशनच्या बाहेर असाल किंवा ते स्टेशनपासून लांब असाल. म्हणजे मित्रांनो, तुम्ही घरी बसूनसुद्धा तुमचं रेल्वेचं तिकीट हे बुक करू शकतात. त्यानंतर मित्रांनो, शो तिकीट ऑप्शन ऑन मोबाईल. म्हणजे मित्रांनो, जे तिकीट ऑथॉरिटी आहे त्यांना तुम्ही मोबाईलमधून तिकीट दाखवायचं असेल तर तुम्ही हे पहिल्या ऑप्शनचा वापर करू शकता. तुमचं जो मोबाईल आहे तो हाय ॲक्युरेसी मोडवर, GPS हाय ॲक्युरेसी मोडवर तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये सेट करावं लागणार आहे. आणि ह्या पहिल्या पेपरलेस बुकिंगच्या ऑप्शनमध्ये कॅन्सलेशन अलाउड नाही आहे. मित्रांनो, हे तुम्ही या ठिकाणी हे जे 4 नियम आहे ते व्यवस्थित तुम्ही वाचून घ्या. त्यानंतर मित्रांनो, दुसरं ऑप्शन असं आहे की तुम्ही हे जे तिकीट आहे कुठूनही बुकिंग करू शकतात. परंतु जे तिकिटाची प्रिंटआउट तुम्हाला ओरिजिनल स्टेशन म्हणजे ज्या स्टेशनपासून तुमची जर्नी चालू होणार आहे, तुमचा प्रवास चालू होणार आहे, त्या स्टेशनवर तुम्हाला तुमचं तिकीट हे प्रिंट करावं लागणार आहे. आणि ते प्रिंटेड तिकीट तुम्हाला ट्रॅव्हल ऑथॉरिटीला दाखवावं लागणार आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी चौथा असा नियम आहे की प्रवास जो आहे विदाऊट प्रिंटेड तिकीट हे चालणार नाही आहे. मित्रांनो, ते पनिशेबल आहे, म्हणजे त्याची शिक्षा तुम्हाला भेटू शकते. मित्रांनो, या ठिकाणी जर तुम्ही दुसऱ्या ऑप्शनचा वापर करत असाल तर तुम्हाला तिकीट हे प्रिंटआउट करूनच प्रवास करायचा आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण पहिल्या ऑप्शनचा वापर या ठिकाणी करणार आहे. तर मित्रांनो, डिपार्ट फ्रॉम म्हणजे आपलं सुरुवातीचं स्टेशन कोणतं आहे ते स्टेशन आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करायचे. त्यानंतर आपल्याला कोणत्या स्टेशनला पोहोचायचं आहे
तर ते स्टेशनचं नाव, ज्या ठिकाणी आपलं डेस्टिनेशन आहे ते डेस्टिनेशन म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे त्या स्टेशनचं नाव आपल्याला दुसऱ्या या ऑप्शनमध्ये सिलेक्ट करायचं आहे. आणि त्यानंतर मित्रांनो नेक्स्ट ट्रेन्स या पहिल्या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की ज्या स्टेशनच्या दरम्यान आपल्याला प्रवास करायचा आहे ते येणाऱ्या 2 तासामध्ये कोणकोणत्या रेल्वे आहे त्या रेल्वेचं नाव आणि नंबर या ठिकाणी तुम्हाला दिसेल आणि कोणत्या प्लॅटफॉर्म नंबरवर येणार आहे ते सुद्धा या ठिकाणी तुम्हाला दिसेल. तर मित्रांनो त्या रेल्वेला तुम्हाला सिलेक्ट करून तुम्ही त्या ठिकाणी त्याचे तिकीट तुम्ही जनरल तिकीट हे बुक करू शकता. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की सुपरफास्ट असं लिहिण्यात आलेलं आहे. तर मित्रांनो या ठिकाणी ह्या रेल्वे ज्या आहे त्या सुपरफास्ट रेल्वे, त्यामुळे तिकीट बुकिंग करायच्या वेळेस त्या ठिकाणी तुम्हाला सुपरफास्ट हे ऑप्शन सिलेक्ट करणं आवश्यक आहे. यानंतर मित्रांनो खाली डिस्क्लेमर एकदा तुम्ही वाचून घ्या. यानंतर तुम्हाला परत पाठीमागे जायचं आहे आणि त्याच्यानंतर गेट फेअर या 2 नंबरच्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता नॉर्मल बुकिंगमध्ये या ठिकाणी पहिला आहे अडल्ट. तर अडल्ट कोण आहे म्हणजे 18 वयापेक्षा जो कोणी असेल तो किती व्यक्ती आहे ती या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायची आहे. चाइल्ड किती आहे ते या ठिकाणी सिलेक्ट करायचे. तिकीट जर्नी टाईप, तर या ठिकाणी जर्नी टाईप आपलं सेम राहणार आहे. आणि ट्रेन टाईप म्हणजे रेल्वेचा प्रकार कोणता आहे, तर या ठिकाणी आपली सुपरफास्ट आहे का, मेल एक्सप्रेस आहे, तर ऑर्डिनरी स्थिती रेल्वेचं प्रकार आहे, त्या अंत्योदय असा रेल्वेचा प्रकार आहे. तर या ठिकाणी आपला सुपरफास्ट या ठिकाणी सिलेक्ट करू. तर या ठिकाणी क्लास कोणची, सेकंड क्लास आहे का, तर क्लास ही सेम राहणार आहे. आणि पेमेंटचं ऑप्शन आपण म्हणजे पेमेंट कसं करणार आहे, तर या ठिकाणी आपण वॅलेटचा वापर करणार आहे की UPI डेबिट कार्ड क्रेडिट कार्डचा वापर करणार आहे. तर या ठिकाणी आपण UPIचा वापर करणार आहे. तर या ठिकाणी आपण 2 नंबरचं ऑप्शन या ठिकाणी सिलेक्ट केलेलं आहे. आणि त्यानंतर मित्रांनो तिकीट समेरी, तर आपल्याला सोर्स स्टेशन ज्या स्टेशनपासून आपला प्रवास चालू होणार आहे आणि डेस्टिनेशन स्टेशन म्हणजे ज्या स्टेशनवर आपला प्रवास थांबणार आहे, ज्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे, असं हे दोन्ही स्टेशनचे नाव व्हाया म्हणजे कोणत्या मार्गाने आपली रेल्वे जाणार आहे ते व्हाया ते स्टेशनचं नाव या ठिकाणी देण्यात आलं आहे. अडल्ट किती आहे, एकच आहे म्हणजे 18 वयापेक्षा जास्त व्यक्ती कोण आहे, एकच आहे म्हणजे एकाच्याच नावाने हे तिकीट बुकिंग होणार आहे. क्लास टाईप सेकंड, तिकीट टाईप जर्नी आणि ट्रेन टाईप सुपरफास्ट म्हणजे सुपरफास्ट रेल्वेचं हे जनरल तिकीट या ठिकाणी बुकिंग होणार आहे. आणि टोटल फेअर आहे 110 रुपये. तर मित्रांनो 110 रुपयाचं तुम्हाला या ठिकाणी पेमेंट करायचं आहे. तर मित्रांनो या ठिकाणी सूचना लिहिण्यात आलेली आहे की येणाऱ्या ज्या रेल्वे आहे तुमच्या जर्नीसाठी तर तिकीट बुकिंग करण्याच्या आधी ते तपासून घ्या. तर या ठिकाणी मित्रांनो खाली आल्यानंतर या ठिकाणी बुक तिकीट या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून तुमचं तिकीट या ठिकाणी बुकिंग करायचं आहे. तर या ठिकाणी आपण बुक तिकीट या ऑप्शनवर क्लिक केलेलं आहे. तर या ठिकाणी थोडं थांबायचं आहे, प्रोसेसिंग होऊन राहिली आहे. मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की UPIचं पेमेंट ऑप्शन या ठिकाणी आलेलं आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता UPI वॅलेट, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग अशा पेमेंट ऑप्शन या ठिकाणी तुम्हाला दाखवण्यात आले. या ठिकाणी आपल्याला पहिलं ऑप्शन म्हणजे UPI या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. पे 110 रुपये. तर या ठिकाणी काही नियम या ठिकाणी चार्जेस देण्यात आलेले आहे ते तुम्ही एकदा वाचून घ्या. त्यानंतर पे 110 रुपये या ठिकाणी क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला तुमच्या UPI ॲप्लिकेशनच्या माध्यमातून या ठिकाणी रेल्वेचं हे जनरल तिकिटाचं पेमेंट या ठिकाणी
करायचं आहे मित्रांनो, UPI, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेट बँकिंग अशा पेमेंट ऑप्शनचा वापर करून तुम्ही तुमच्या जनरल तिकीटचं हे ऑनलाईन मोबाईलमधून पेमेंट करायचं आहे आणि त्यानंतर तुमचं हे तिकीट बुकिंग होऊन जाणार आहे. मित्रांनो, आता आपण पाहू की प्लॅटफॉर्म तिकीट हे आपण कसे बुक करू शकतो. तर या ठिकाणी UTS या रेल्वेच्या ॲप्लिकेशनच्या डॅशबोर्डमध्ये तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल प्लॅटफॉर्म तिकीट. तर या प्लॅटफॉर्म तिकीटवर आपल्याला क्लिक करायचे आहे. त्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी बुक अँड ट्रॅव्हल्स पेपरलेस या पहिल्या ऑप्शनवर सिलेक्ट करायचं आहे आणि यानंतर मित्रांनो, या ठिकाणी काही नियम देण्यात आलेले ते नियम या ठिकाणी वाचून घ्या. त्यानंतर मित्रांनो, स्टेशनचं नाव आणि कोड या ठिकाणी लिहायचं आहे. पर्सन किती पर्सन आहे ते या ठिकाणी सिलेक्ट करायचे. पेमेंटचं टाईप या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे आणि त्यानंतर बुक तिकीट या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की मी स्टेशनचं नाव या ठिकाणी सिलेक्ट केलेलं आहे. तर या ठिकाणी टोटल फेअर म्हणजे किती रुपयाचं तिकीट आहे या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल. त्यानंतर बुक तिकीट या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मल्टिपल पेमेंटचं ऑप्शन या ठिकाणी आलेलं आहे. UPI, वॅलेट, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग. तर मित्रांनो, या अनेक पेमेंट ऑप्शनचा वापर करून तुम्ही तुमचं प्लॅटफॉर्म तिकीट हे मोबाईलमधून UTS या रेल्वेच्या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून बुक करू शकतात. तर मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही या UTS या ॲप्लिकेशनचा वापर करून जनरल तिकीट आणि प्लॅटफॉर्म तिकीट हे तुम्ही बुकिंग करू शकतात. लाईनीमध्ये उभं राहून तिकीट काढायची काही आवश्यकता नाही आहे मित्रांनो. पेपरलेस हे मोबाईलमध्ये हे तुमचं तिकीट राहणार आहे आणि जे ट्रॅव्हल अथॉरिटी आहे त्यांना तुम्ही हे तिकीट मोबाईलमधून पेपरलेस जे तिकीट आहे ते तुम्ही दाखवू शकतात. मित्रांनो, तुम्हाला जर तिकीट प्रिंट करायचं असेल तर स्टेशनवर सुद्धा तिकीट प्रिंट करायची सुविधा देण्यात आलेली आहे रेल्वे प्रशासनाकडून. तर मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही या UTS या ॲप्लिकेशनचा मोबाईलमधून वापर करून मोबाईलमधूनच तुम्ही जनरल तिकीट आणि प्लॅटफॉर्म तिकीट हे ऑनलाईन बुक करू शकतात. मित्रांनो, आजची ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या मित्रपरिवारांसोबत ही व्हिडिओ शेअर करा आणि अशाच ऑनलाईन सरकारी आणि डिजिटल माहितीसाठी ABK ऑनलाईन टिप्स या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मित्रांनो, भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.